बघा, पुराणातली एक गोष्ट आहे का रावणाला सीता चोरून नेली. तर हा त्याच्यावर अपवाद आहे. एक वेळा पार्वती आणि लक्ष्मी. पार्वती ही कोण? शंकराची पत्नी. शंकर कोण? स्मशानात राहणारा, अंगाला रुद्राक्ष बसणारा, नंदीवर बसणारा. आणि लक्ष्मी कोण? विष्णूची पत्नी. वैभव, संपत्ती. आणि मग तिने विचारलं, तू काय काम आणलं? काय नाही म्हणे, मी सहज आले. तिने सांगितलं, सहज कोणी येत नाही, काहीतरी काम आणले. नाही म्हणे मग बघ, तुझा नवरा काय मशानवाटात राहतो, अंगाला राग चोळतो, नंदीवर बसतो, तुझ्याकडं काहीच नाही. आणि माझ्याकडं बघा एवढं वैभव, संपत्ती. आजही बघा काही काही बाया संपत्तीच्या याच्यामध्ये कुठं कार्यक्रमाला गेला तर लोकांना भूषण दाखवतात, दागिने दाखवतात आणि गोरगरिबाची कुचंबना करतात. आणि मग तिनं सांगितलं, माझा नवरा काही करू शकतो, हा शंकर कोण आहे? विश्वाचा चालक आहे, आणि मग काहीच करू शकणार नाही, असं त्या लक्ष्मीनं तिला हिणावलं. आणि मग ती याच्यापाशी गेली, शंकरापाशी. आणि मग त्यांनी सांगितलं, मला वचन द्या. मग काय म्हणून, मला अशी नगरी बनवून द्या का त्या नगरीमध्ये जगात नाही अशी. आणि मग विश्वकर्माला आदेश दिला. आणि मग विश्वकर्मानं ती रावणाची लंका तयार केली. सोनं, चांदी, हिरे, माणिक, मोती. आणि तिची ज्या वेळेला घरभरणी करायची होती तेव्हा लक्ष्मीला आणि विष्णूला बोलवलं. आणि मग ते टेबल, सोन्याचे टेबल, हिरे, माणिक, मोती. आणि मग तिला हात धरला तिचा. आणि मग तिला सांगितलं, थांब म्हण, तुझी इथं बसायची लायकी नाही म्हण, बघ हे किती वैभव आहे. तू म्हणली होतं ना माझा नवरा काय करू शकणार नाही, म्हणून कोणाला असं हिणू नये. आणि मग त्या तुला इथं या नगरीपाशी 6 महिने येऊन बसावं लागेल. आणि मग त्या पार्वतीच्या श्यामामुळं रावणाला सीतेला नेलं आणि अशोकवनामध्ये 6 महिने होती. आणि मग त्या याची जी घरभरणी करण्याकरता जो कोण होता? ब्राह्मण. आणि तो ब्राह्मण कोण होता? रावण. रावण वेद जाणणारा होता. आणि मग ती दक्षिणा म्हणून त्याने काय मागितलं? ती लंका मागितली. आणि त्या वेळेला शंकरानं तिला देऊन टाकली. आणि मग तेव्हा पार्वतीनं शाप दिला की मी मोठ्या कष्टाने मागितलेली आणि याने ती शंकराला फसवून घेतली, तर ब्राह्मणाचं कधी बी भिकारीच राहणार आहे. ब्राह्मणाने किती कमावलं तरी हा पार्वतीचा शाप आहे, ब्राह्मण आजही भिकारी आहेत. तर ही पुराणातली गोष्ट आहे. जय भैरवनाथ महाराज की जय.